मागील 1 वर्षामध्ये वाल्मिक कराड यांनी 38 खून केले आणि ते पचवले, कारण त्यांच्या मागे धनंजय मुंडे यांचं राजकीय वरदास्त होतं. परंतु संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यामुळे हे सर्व 38 खून जे त्यांनी वर्षभरात पचवले होते ते पण खून आता बाहेर येत आहे, अशी टीका व आरोप संजय राऊत यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर केला. आणि यामध्ये काही अंश सत्यही असू शकतं, कारण बीड मध्ये दबक्या आवाजात लोक म्हणत आहेत की वाल्मिक कराड हेच धनंजय मुंडे यांचा सगळा कारभार सांभाळत होते व धनंजय मुंडे हे नावापुरतच मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा हा वाल्मिक कराड यांनी घेतला. पोलीस जर तुम्ही पाहिले अनेक व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर, ते धनंजय मुंडेला ज्या मंत्र्यांना जसं सल्यूट करायचा तसाच सल्यूट ते वाल्मिक कराड यांना करत होते. आणि वाल्मिक कराड मंत्री जसे आदेश सोडतात पोलिसांना तसे आदेश बीड जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणाला सोडत होते आणि याचाच त्यांनी फायदा घेऊन अनेक खून केले. काय वाटते तुम्हाला, वाल्मिक कराड यांनी खरंच असं केलं असेल? कमेंट करा.